वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे. परंतु त्या सामन्यापूर्वी एक नवीन वाद समोर आला आहे की भारतीय जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार आहे की नाही. पाकिस्तानचं नाव भारतीय जर्सीवर? हो, हा मुद्दा फार गाजत आहे. याच्यावरून अटीतटीचं बीसीसीआय आणि पीसीबी मध्ये एका प्रकारचं युद्ध सुरू आहे. काही पूर्ण बातमी याचा आपण अनालिसिस करणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून. जर्सीवर पाकिस्तानच्या नावास विरोध का? सगळ्यात पहिले पाकिस्तानचं नाव जर्सीवर ठेवायचं कशाला ते पहिले माहिती करून घ्या की आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणार होती. परंतु तुम्हाला माहिती आहे की भारत हा आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विपक्षीय सामने होत नाहीत. सगळ्यात शेवटी जे द्विपक्षीय सामने झाले होते 2012-13 मध्ये, त्याच्यानंतर आजपर्यंत द्विपक्षीय सामने म्हणजे दोघा टीमची एखादी सिरीज कोणतीही झाली नाही. आणि त्याचं कारण काय होतं की मुंबईत 2008 मध्ये जो हल्ला झाला होता त्याचा विरोध म्हणून भारत आणि पाकिस्तान याचा क्रिकेट जो आहे तो बंद करण्यात आला. परंतु जर इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये जर दोन्ही टीम एकमेकासमोर आल्या तर ते या प्रकारच्या मॅच त्या खेळतात. तर तीच घटना आता अशी होत आहे की आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही पाकिस्तानमध्ये होत आहे. आणि नियम असा आहे की जो कोणता देश हा आयसीसी इव्हेंटला होस्ट करतो त्या कंट्रीचं नाव प्रत्येक देशाच्या जर्सीवर, प्रत्येक देशाच्या क्रिकेट टीमच्या जर्सीवर त्या कंट्रीचं नाव असतो. परंतु भारतानं, बीसीसीआयनं पाकिस्तानचं नाव आपल्या टी शर्टवर लिहायला मनाई केली होती, विरोध केला होता. कारण काय? कारण हा आहे की इंडिया हा पाकिस्तानला जाणारच नाहीये. तुम्ही म्हणसाल मग जाणार नाहीये तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळणार कसं काय? तर इंडिया जाणार नाही. इंडियानं पाकिस्तानचा जो दौरा होता त्याचा बॉयकॉट केला. त्याच्यामुळे आयसीसीनं काय केलं की हे इंडियाचे जेवढे सामने आहेत ते सगळे UAE ला होणार आहेत. म्हणजे इंडिया जो कोणताही मॅच खेळेल तो UAE ला तो मॅच ठेवला जाईल. इथपर्यंत की जर फायनल मध्ये इंडिया पोहोचला तर तो फायनल सुद्धा त्यांना UAE मध्ये घ्यावा लागणार आहे. म्हणजे अजून जो फायनल आहे त्याचं स्थळ ठरलेलं नाहीये. कशामुळे? फक्त इंडियामुळे. कारण इंडियानं पाकिस्तानला जाण्यास विरोध केलाय. मग इंडियाचं म्हणणं आहे की आम्ही तर पाकिस्तानला चाललोच नाही, मग पाकिस्तानला स्थळ कसं काय आम्ही मानणार? आम्ही UAEचं नाव लिहून टाकतो. परंतु याच्यावर आता नवीन वाद होत आहे. आता आयसीसीने याच्यात हस्तक्षेप केलाय आणि आयसीसीने याच्यावर काय म्हटलंय? आयसीसीचा जो नियम आहे तो म्हणतो की जो इतिहास आहे तो पाहिला तर असं दिसून येते की एखाद्या त्रयस्थ ठिकाणी मॅच झाली तरीही तो टुर्नामेंट कोणत्या देशाच्या नावानं सुरुवातीला घोषित करण्यात आलं त्याचं नाव लिहावं लागते. त्याचं उदाहरण पाहायचं असलं 2021 ला जे T20 विश्वचषक झालं होतं तर सगळ्या देशांच्या टी शर्टवर भारताचं नाव होतं. कारण भारतामध्ये होणार म्हणून सांगण्यात आलं होतं. परंतु तो मॅच UAE ला घेण्यात आला होता, त्रयस्थ ठिकाणी घेण्यात आला होता, संयुक्त अरब अमिरातमध्ये. परंतु तेव्हा पाकिस्तानच्या टी शर्टवर इंडियाचं नाव लिहिण्यात आलं होतं. तसंच 2016 मध्ये झालेला T20 विश्वचषक असो की 2023 मध्ये झालेला एक दिवसीय विश्वचषक, यामध्ये सुद्धा पाकिस्तानच्या टी शर्टवर इंडियाचं नाव लिहून होतं. आयसीसीनं हा नियम पुढे केलाय की आमचा जो नियम मागच्या 2021च्या T20 वर्ल्ड कप असो, 2016चा वर्ल्ड कप असो की 2023चा एक दिवसीय विश्वचषक असो, जो नियम होता तो या आयसीसी 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफी साठी सुद्धा लागू राहील. सुरुवातीला वाटत होतं की आयसीसीचे जे चेअरमॅन आहे ना ते कोण आहे माहिती तुम्हाला? जय शहा. जय शहा तेच जे स्वतःच्या कर्तृत्व क्षमतेवर आयसीसीच्या चेअरमॅन पदावर पोहोचले आहे. जय शहा आयसीसीचे चेअरमॅन असल्यामुळं बीसीसीआयला कुठेतरी झुकता माप भेटेल अशी आशंका होती. परंतु आता जी न्यूज समोर आली आहे की बीसीसीआयनं या बाबतीमध्ये झुकतं किंवा नमतं घेतलंय. जे सचिव आहे सैकय्या त्यांनी म्हटलंय की आयसीसीच्या जर्सी संबंधी असलेल्या नियमांचे पालन बीसीसीआय करेल असं त्यांनी स्टेटमेंट दिलंय. आणि चॅम्पियन्स कर्णधार दरम्यान जर्सी संबंधित नियमांबाबत अन्य संघ जे काही करतील त्यांचे पालन आम्ही सुद्धा करू असं बीसीसीआयचे सचिव सैकय्या यांनी म्हटलंय. म्हणजे आता बातमी अशी आली आहे की सुरुवातीला जी भूमिका घेतली होती त्याला आता बीसीसीआयने नमतं घेतलाय आयसीसीच्या कठोर भूमिकेनंतर. आणि त्यांनी आता म्हटलंय की ठीक आहे, आम्ही जे बाकीच्या टी शर्टवर, बाकी देशांच्या टी शर्टवर जे नाव असेल ते आम्ही टाकायला तयार आहोत. परंतु हा वाद आता इथं संपताना दिसत असताना आता दुसराच वाद पुन्हा सुरू झाला. तो कोणता आहे? तर स्पर्धेपूर्वी रोहित शर्मा इतर कर्णधारांसह फोटो सेशन मध्ये पाकिस्तानला जाणार की नाही, आता हा नवीन वाद निर्माण झालाय. आयसीसीचा कोणताही जेव्हा इव्हेंट असतो ना ते इव्हेंट होण्याच्या एक दिवस आधी फोटो सेशन असतो. त्या फोटो सेशन मध्ये जितक्या टीम त्याच्यामध्ये खेळणार आहेत सगळ्यांचे कर्णधार येतात आणि सगळ्यांचा ट्रॉफी सोबत फोटो सेशन घेतला जातो. आणि तो फोटो सेशन होणार आहे पाकिस्तानमध्ये. आता 19 फेब्रुवारीला हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होता. म्हणजे 18 फेब्रुवारीला आता रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार की नाही, आता याच्यावर एक नवीन वाद उद्भवलाय.
परंतु बीसीसीआय तर्फे प्रयत्न चालू आहेत की ज्याप्रमाणे इंडिया पाकिस्तानला जाणार नाहीये, इंडियाची मॅच त्रयस्थ ठिकाणी ठेवण्यात आली, UAE ला ठेवण्यात आली, तसं हा फोटो सेशन सुद्धा UAE ला ठेवण्यात यावा अशी बीसीसीआयनं मागणी केली आहे. आणि संभवतः जसं की इंडियाच्या मॅचेस इतरत्र हलवल्या ICCनं, तसं वाटत आहे की हा फोटो सेशन सुद्धा UAE ला घेण्यात येईल. परंतु याच्यातही जी PCB आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, त्यानं इथं आडमुखीची भूमिका घेतली आहे की त्यांचं म्हणणं आहे की इथं बीसीसीआय जे आहे ते राजकारण क्रिकेटमध्ये आणत आहे आणि ICCनं दोघांना सारखा न्याय देऊन इंडियाला सक्ती केली पाहिजे आणि इंडियाच्या जे कॅप्टन आहे रोहित शर्मा यांना पाकिस्तान आणण्यास भाग पाडलं पाहिजे असं PCB जे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे त्यांचं म्हणणं आहे. परंतु आता या वादावर काय होते, जर्सीचा जो प्रकरण आहे तो तर इथं बीसीसीआयनं नमतं घेतलं, पण आता या फोटो सेशनला रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार की नाही आता हे पाहण्यासारखं असणार आहे. 18 फेब्रुवारीला यांना जायचं होतं, हा फोटो सेशन होणार आहे. 19 फेब्रुवारीला ICC सुरू होत आहे टुर्नामेंट आणि 23 फेब्रुवारीला मित्रांनो भारत आणि पाकिस्तानचा सामना सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो, ही होती आजच्या फार महत्त्वाची बातमी जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.